मतदान प्रक्रिया आजही सर्वसामान्य, वृद्ध, अशिक्षित नागरिकांसाठी किती अवघड आहे ते मला आज कळालं आहे. का सुशिक्षित लोकं जात नाहीत मतदान करायला हे मला म्हणजे मी स्वतः अनुभव घेतला आहे त्याचा. कोणतं बटन दाबायचं, कोणाला मत द्यायचं हे आजही म्हणजे त्यांना लक्ष कळतच नव्हतं. लोकं गोंधळून गोंधळून जात आहेत. त्यातल्या त्यात ते मतदान केंद्र तर इतके लांब आहेत की आणि इतके म्हणजे गैरसोयीचे ठेवलेले आहेत ना, की पाय दुखणे, वृद्ध लोकांना अर्धा 1 किलोमीटर चालत जावं अशी अपेक्षा. म्हणजे काय म्हणजे मतदार राजा खरंच मतदार राजा आहे का? का हास्यास्पद करून ठेवलेलं आहे सगळं. चला ठीक आहे तिकडे गेलो आम्ही. आता खुळेवाडी नावाचं गाव आहे आमच्या इथे तिकडे जाणार. तिकडचा रस्ता तो एकतर म्हणजे बोली भाषेत छटाक भरतो रोड आहे. 15 फुटाचा तो रोड 15 फुटाच्या रोडवरती दोन्ही साईडनी टू व्हीलर लावल्या. तिथं 6 फुटाचा झाला आहे तो. त्याच्यामध्ये दोन्ही साईडनी गाड्या आल्या की झालं तो पूर्णपणे जाम. पोलिसांची भाषा एकदम उर्मट. म्हणजे शेवटी मला असं सांगावं लागलं की आमच्यासोबत एक वयस्कर महिला आहेत. त्यांचे पाय दुखत आहेत. आम्हाला जाऊन द्या. हे सगळं म्हणजे पोचेपर्यंत आम्हाला ऑलमोस्ट 1 पाऊण तास गेला तिथे. पोचल्यानंतर असं लक्षात आलं की जसं पुढे गेलो चांगलं मोठं मैदान होतं. गाडी लावायला पार्किंगची सोय वगैरे सगळं होती आणि म्हणजे गाडी युटर्न मारून परत जायला पण सोय होती. तुम्ही अर्धा एक आधी तिथेच सांगा ना मग बॅक साईडला की बाबा गाड्या आतमध्ये जाऊ नाही शकणार, वळणार नाही आहेत. तुम्ही बाहेरच लावा आणि चालत जावा. किंवा एक सोय अशी ठेवा की बाबा अर्धा 1 किलोमीटर लांब ठेवा आणि तिथूनच एक काय त्याला म्हणतो रिक्षा किंवा काहीतरी त्याची सोय ठेवा ना. हे म्हणजे अक्षरशः घाळ कारभार आहे, बाकी काही नाही. आणि एवढ्या सगळ्या अडथळ्यातून मग आम्ही गेलो, मतदान वगैरे केलं. पण शेवटी जर का मला म्हटलं की बाबा तू जाणार का रे परत मतदान करायला, मी विचार करेल. नाही होणार बाबा, म्हणजे करायची गरज नाही वाटत आहे. कारण जर काही एवढं सगळं असेल आणि फालतूगिरी करण्यात काय पॉईंटच नाही आहे. सिंपल सोपी पद्धत ठेवायची मतदानाची तर ती खूप अवघड करून ठेवली आहे. स्पेशली आता ठीक आहे मी यंग आहे, मी चालू शकतो एवढ्या लांब म्हणून आय कॅन अंडरस्टँड. बट आता माझ्यासोबत आजी होते आणि बरेचसे तिथे वयस्कर मंडळी खूप होते. त्यांना म्हणजे अक्षरशः ते व्हीलचेअरवाले लोक करणार काय. व्हीलचेअरवरती पण आले होते काही. म्हणजे त्यांना तर म्हणजे मला हसूच आलं म्हणत की अरे बिचारा त्याला व्हीलचेअर ढकलत जायचं 1 किलोमीटर. ही ही अख्खी आपली म्हणजे वोटिंग म्हणजे भारत हा एवढा मोठा देश आहे, ह्याचं वोटिंगची ही प्रोसेस आहे म्हणजे बघा. सो एवढंच सांगायचं आणि तुमचा अनुभव काय होता ते पण सांगा मला.